सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या संदर्भात सर्व नागरिकांच्यामध्ये असंतोष आहे। याबाबत आम्ही आयुक्तांना मागणी केली होती की तुम्ही एक व्यापक बैठक बोलवावी। त्यानुसार आज बैठक आयोजित करण्यात आली, परंतु ती बैठक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी नव्हती, तर महानगरपालिका प्रशासन घरपट्टी कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी केलेली बैठक होती। ह्या पलीकडे ह्या बैठकीचा काही उपयोग नव्हता। नागरिकांनी ज्यावेळी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला प्रशासन ऐकून न घेता त्या ठिकाणी प्रशासनानं पळ काढलाय आणि यानंतर ही सदर बैठक ही केवळ घरपट्टी कशी योग्य आहे हे सांगण्यासाठीच फारस होती। मुळामध्ये ज्या सर्वेक्षणाच्या आधारे आयुक्त बोलत आहेत किंवा प्रशासन बोलत आहे, तो ज्या ठरावाच्या आधारे हे सर्वेक्षण झालं त्या ठरावामध्ये कुठेही असा उल्लेख नाही की यामध्ये सरसकट सर्वेक्षण करण्यात यावं। केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सॅम्पल सर्वे जो झाला होता भाग क्रमांक 101चा, त्याच्यामध्ये वाढून आलेल्या 323 प्रॉपर्टीच्या संदर्भात ही प्रॉपर्टी वाढवून नव्यानं आढळून येत आहेत, तर त्या संदर्भात इतर ठिकाणी तशाच प्रॉपर्टी नव्याने मिळतील। अशा 30,000 प्रॉपर्टी नवीन आढळून आल्या, तर या 30,000 प्रॉपर्टीबद्दल कोणाचे आक्षेप नाही, यावरती तुम्ही घरपट्टी आकारावी। परंतु जुन्या घर मालमत्ता ज्या ऑलरेडी कराच्या अंडर आहेत, ज्या सद्यस्थितीला कराधीन आहेत, अशा कोणत्याही प्रॉपर्टीवरती नवीन तोशिष लावण्याची भूमिका आयुक्तांनी घेता कामा नये। आणि यावेळेला चुकीच्या पद्धतीचं ब्रीफिंग पालकमंत्र्यांना झाल्यानं आणि या पालकमंत्र्यांच्याकडं योग्य पद्धतीने माहिती नसल्यानं या ठिकाणी हा सगळा गोंधळ उडाला आहे। सर्वच अधिकार राज्य शासनाचे आहेत असं नाही, महासभेचे सुद्धा अधिकार यामध्ये नमूद असतात। कारण 1998 पासूनची जर माहिती घेतली तर प्रत्येक वेळेला दर लागू करताना महानगरपालिकेची मान्यता आवश्यक आहे, परंतु 1998 साली 39% ठराव आज 57% पर्यंत कसा पोहोचला आणि त्याला महासभेच्या मान्यता मिळाल्या का, तर याचं उत्तर बघितलं तर महासभेच्या मान्यता न घेता वेळोवेळी फक्त आणि फक्त आयुक्तांच्या मान्यतेनं या ठिकाणी अंमलबजावणी करणं हे चुकीचं आहे। आणि यावेळेला 2008ला जी अंमलबजावणी केली ती अंमलबजावणी करताना आयुक्त स्वतः म्हणतात की महासभेचं अवलोकनार्थ होणं गरजेचं आहे, परंतु ते महासभा त्यावेळेची महापौरांनी ते दिलं नसल्या कारणानं आयुक्तांनी परस्पर हे सगळे धोरण ठरवत त्याप्रमाणे चाललेत। ह्या सगळ्या गोष्टी बेकायदेशीर आहेत। मुळातच धोरण बेकायदेशीर असताना पाठवलेल्या त्याच्यावरच्या मागणी नोटिसा बेकायदेशीरच ठरतात। त्यामुळं या मागणी नोटिसा ज्या महापालिकेने पाठवलेल्या त्यातली कोणतीही नोटीस नागरिकांना लागू होत नाही हे स्पष्ट आयुक्तांनी करून घ्यावं आणि लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरच याच्यावरती परत सरासर विचार करण्याच्या बाबतीत भूमिका घ्यावी। राज्य शासनाच्या बाबतीत आम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राज्य शासन पातळीवरती नगरविकास खात्याकडेचा पाठपुरावा करणार आहोत, मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहोत। नमस्कार। आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि माननीय खासदार आमदार महोदय यांच्यासोबत झालेल्या 2 आठवड्यापूर्वीच्या बैठकीच्या अनुषंगाने आणि माननीय पालकमंत्र्यांच्या सूचना अनुषंगाने की जास्तीत जास्त चांगली पद्धतीने पारदर्शपणाने लोकांपर्यंत घरपट्टी संदर्भातली भूमिका महानगरपालिकेने मांडावी, त्यानिमित्ताने सर्व माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आपले सगळे पक्षप्रमुख, व्यापारी संघटना, हॉटेल संघटना आणि इतर जे या विषयासंदर्भातले लोक आहेत त्याची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये महानगरपालिकेने सध्या जी आकारणी नोटीस लोकांना दिलेले आहेत त्याच्या पाठीमागचे शासन निर्णय आणि त्याच्या पाठीमागचे कधी कसा झालेला विषय आहे त्याबद्दल पूर्ण माहिती सविस्तर देण्यात आली। त्यामध्ये महानगरपालिकेने 2004-05 प्रमाणेच दर वाढ न करता जे नोटीस पाठवलेली आहे त्यामध्ये स्पष्ट भूमिका दिली की आम्ही कुठल्याही प्रकारचे झोनिंग चेंज पण केले नाही आणि दरवाढ पण केली नाही। पूर्वीच्या दराप्रमाणे फक्त बांधकाम क्षेत्रात वाढ झाला असेल किंवा नवीन बांधकाम असेल त्या प्रकारचे मालमत्तांना आत्ता करवाढ झालेली आहे। हेही भूमिका सांगण्यात आली की माननीय पालकमंत्र्यांनी स्पष्ट सूचना आम्हाला दिल्या आहेत की जेव्हापर्यंत द्विसदस्यीय समिती जी पालकमंत्री साहेबांनी नेमली आहे जेव्हापर्यंत त्याचे अहवाल येत नाही तेव्हापर्यंत 30,000 मालमत्ता जे पहिल्यांदा मालमत्ते नोंदणीवर आले आहेत त्यांना वगळून इतर कुठल्याही मालमत्तांना आम्ही नवीन बिलं पाठवणार नाही, तर त्यांना कुठल्याही प्रकारचे घाबरण्याची गरज नाही। आणि अजून त्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला लोकांभिमुख निर्णय घेता येईल त्यासाठी द्विसदस्यीय समितीने बरेचसे मुद्दे माननीय पालकमंत्री साहेबाद्वारे त्यांना देण्यात आलेले आहे आणि ते युद्ध पातळीवर काम करून पुढच्या 1 महिन्यामध्ये त्याचे कशा प्रकारे लोकांच्या घरपट्टीच्या बोजा कमी करता येईल आणि जर गरज पडली तर माननीय पालकमंत्री साहेबांनी ही सुद्धा आम्ही दिली आहे की शासन स्तरावर सुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी ते पाठपुरावा करतील आणि त्याप्रमाणे तशी भूमिका घेऊन आज ती सगळी माहिती आम्ही माननीय सर्व लोकप्रतिनिधी समोर ठेवलेली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की एक सकारात्मक भूमिका घेऊन महानगरपालिकेच्याही आणि लोकांच्याही दोन्हीसाठी चांगला निर्णय जे होईल ते माननीय पालकमंत्री महोदय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये महापालिकेचा सहकार्य त्यांनी करावा अशी विनंतीही त्यांना करण्यात आली। त्यामध्ये जसा पूर्वी सांगण्यात आला की माननीय पालकमंत्री महोदय समितीचा निर्णय आणि त्यामध्ये जे इतर
अनधिकृत बांधकाम आहे त्यांना जे 3 महिन्याची कालावधी त्यांना दिली आहे, त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी त्याचे अनधिकृत बांधकाम अधिकृत करून घ्यावे, बांधकाम परवाना घ्यावे, परिपूर्णत्वाचा दाखला घ्यावे. तशी सगळी सूचना ही आज सगळे लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली आहे. बैठक संपल्यानंतर परत त्यांना आवाहन करण्यात आलं की ज्या मालमत्ता धारकांना नवीन घरपट्टीमध्ये हरकती नाही, त्यांना मान्य असेल, त्यांनी ती घरपट्टी भरून महानगरपालिकेचा सहकार्य करावा आणि शहराच्या विकासामध्ये त्याचा सहभाग नोंदवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरपट्टी वाढीचा निर्णय हा आधीच्या बॉडीने घेतला होता, असा काय प्रकार आहे? 2023मध्ये लोकप्रतिनिधी असताना झालेल्या ठरावाप्रमाणे मागचे तत्कालीन आयुक्त साहेबांनी अंमलबजावणी केली होती आणि त्याच विषयाला आता पुढे जाऊन ते आकारणी नोटीस पाठवण्याच्या कारवाई महानगरपालिकेच्या वतीने आता चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.